आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। मी सगळं हँडल करेन। मी तुम्हाला इथून लवकरात लवकर बाहेर काढेन। आय नो, आय ट्रस्ट यू बेटा। येतो मी आता। मिस अनुष्का, चल बाय बेटा, काळजी घ्या। मिस अनुष्का, मी तुम्हाला म्हणालो होतो ना, माझ्या मम्मा कधीच चुकू शकत नाही, त्या चुकीचं वागूच शकत नाही। मी आता सगळ्यात आधी एक काम करतो, त्याच्या बाई आहेत त्यांच्या घरी जातो, त्यांचे हात जोडून माफी मागतो जे झालंय त्यासाठी, आणि त्यांना जेवढी गरज असेल तेवढं कॉम्पेन्सेशन देतो आणि समजावून सांगतो त्यांना की जे झालंय ते वाईट झालंय, पण त्यात माझ्या मम्मा चुकीच्या नाही। सी, थँक्यू फॉर एव्हरीथिंग। सी यू। इतके प्रयत्न करून देखील यशोधरा इतकी धूर्त आहे की एका क्षणात तिने श्रेयसला हे पटवून दिलं की ती निर्दोष आहे। पण यशोधरा, एक दिवस नक्कीच श्रेयस समोर तुझा खरा चेहरा मी घेऊन येईन। काय संजय, काय करणार ताई? 2 मिनिटासाठी मला वाटलं श्रेयस माझा जीवच घेतो की काय। कृष्ण, कंस, पांडव, शकुनी हे सगळे मामा बाचे माझ्या डोळ्यासमोर आले हो। महाभारत घडलं नाही ना? आणि घडलं असतं तर? घडलं असतं जर हे सगळं आम्हीच केलंय असं श्रेयसला कळलं असतं तर, आणि ही गोष्ट त्याला कधीच कळता कामा नये। डू यू अंडरस्टँड? ते अनुष्का त्याच्या सोबत असायला नको होती। आय होप जसा श्रेयसने आमच्या बोलण्यावर विश्वास ठेवला तसाच तिनेही ठेवला असेल। आय होप, नाही का? आय एम शुअर ठेवलाच असेल। काय होतंय का? ऍसिडिटी? ज्यूस देऊ का ड्रिंक्स घेणार आहेस? इथे ना विष खाण्याची वेळ येणार आहे आपल्यावरती, ड्रिंक्सचं काय घेऊन बसलीस तू? व्हॉट नॉनसेन्स। बघावं तेव्हा आपलं निगेटिव्ह बोलायचं, कधीतरी पॉझिटिव्ह बोलत जा। आणि तुला काय झालं अपसेट व्हायला? काहीच झालं नाहीये का? हा, यशच्या अरेस्टमुळे पॅनिक व्हायची काही गरज नाहीये। म्हणजे ही गोष्ट तुला आधीपासून माहिती आहे, तरी सुद्धा एवढी शांत कशी काय बसू शकते का तू? मी पॅनिक झाल्यामुळे यश लॉकअप मधून बाहेर येणार आहे का? नाही ना। सो चिल चिल। यशोधरा नुसतीच अरेस्ट नाही झालीये, तिची एन्क्वायरी पण सुरू आहे, आणि हे जर असंच चालू राहिलं ना तर ही गोष्ट मीडियामध्ये हाईप व्हायला वेळ लागणार नाहीये। जाता जात नाही ती झंझट। पैशाने सगळं विकत घेतायत असं तुला वाटतं? सगळीच माणसं पैशाने विकली जात नाहीत। हाय मॅडम, तुमच्याकडे बघून आम्ही घड्याळ सेट करतो। आज काहीतरी टायमिंग चुकलंय। एवढा उशीर? काका, आज खरंच टायमिंग चुकल्यासारखं वाटतंय। म्हणजे? अगं, दिवसभर मी आज त्या श्रेयस बरोबर होते, त्या यशोधराचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला त्याला मदत करत होते। सो झाला का प्रॉब्लेम सॉल्व्ह? त्याचा प्रॉब्लेम मे बी सॉल्व्ह होईल, पण आपल्यासाठी एक वेगळाच प्रॉब्लेम क्रिएट झालाय काका। म्हणजे काय झालं? यशोधराला सोडवण्यासाठी श्रेयस कॉम्पेन्सेशन द्यायला जाणार आहे। कॉम्पेन्सेशन? येस। सोप्या भाषेत सांगायचं झालं तर त्यांना भेटून तो पैसे ऑफर करणार आहे। व्हॉट? हो काका, आणि त्या माणसाला पण या पैशांची गरज आहे त्यांच्या मावस बहिणीच्या मेडिकल ट्रीटमेंटसाठी। तो मला वाटतंय ते हे डील नाकारणार नाही। पण मग ताई आता आपण काय करायचंय? आता काय? आता एकच ऑप्शन आहे, श्रेयस त्यांना भेटण्याआधी आय गेस मी त्यांना कॉल करायला हवा। गो अहेड। हॅलो काका, यशोधरा
काय? काका काका प्लीज 1 मिनिट माझं ऐका. मी तुम्हाला दुप्पट पैसे. व्हॉट? शिट. ताई काय झालंय? सांगितलं ना, आज आपलं टायमिंगच चुकलंय. श्रेयस ऑलरेडी तिथे पोहोचलाय आणि त्याने डील सुद्धा फायनल केलंय. अरे पण त्यांनी जी काही ऑफर दिली त्याच्यापेक्षा बेटर ऑफर देऊ शकतो ना आपण. काका त्याचा आता काही फायदा नाहीये, कारण त्यांचं ऑलरेडी त्या इन्स्पेक्टरशी सुद्धा बोलणं झालंय आणि त्याने केस मागे घेतलीये. एवढं सगळं केलं आपण, पण काहीच झालं नाही. ओके आराध्य, रिलॅक्स. काय टायमिंग चुकलेलं असलं ना तरी सुद्धा ते वाईट नाहीये. म्हणजे असं की यशोधरेला 2 दिवस लॉकअप मध्ये राहावं लागलं, तिला तो त्रास सहन करावा लागला, हे काय कमी आहे? तिच्या कृत्याची तिला थोडीफार का होईना शिक्षा मिळाली आहे. सो रिलॅक्स, डोंट वरी. आणि हो, ही तर सुरुवात आहे. इतक्या लवकर अपसेट होऊन नाही चालणार. बाकी आपण जे काही प्लॅन्स करतो त्या प्लॅन मध्ये प्रत्येक वेळेला आपल्याला सक्सेस मिळेलच असं नाही ना. सो वी हॅव टू बी प्रिपेअर्ड, राईट? हो ताई, म्हणजे काका म्हणतात ते खरंय, पण काहीही झालं तरी त्या यशोधराला धडा शिकवायचा हे नक्की. ऍब्सोल्युटली राईट. मी आहे ना. ताई तू प्लीज मला खरं सांगशील, त्या काकांनी ती केस मागे घेतली आहे हेच कारण आहे ना तुझ्या अपसेट होण्यामागे? हो, दुसरं काय कारण असणार? नाही ताई, मला असं वाटतंय की काहीतरी वेगळं कारण आहे तुझ्या अपसेट होण्यामागचं. श्राऊ, तुला खरं सांगू, मला खूप वाईट वाटलंय. इतक्या इझिली तो श्रेयस असं कसं म्हणू शकतो की मी त्यांना कॉम्पेन्सेट करेन, बिझनेसमध्ये असे छोटे मोठे कॉम्प्रोमाइजेस करावे लागतात. मला तो हे असं बोलेल, खरं तर ह्याची अपेक्षाच नव्हती. खूप वाईट वाटलंय मला. ताई हे बघ, तू प्लीज शांत हो ना. काका आहेत ना आपल्या बरोबर, तो सगळं नीट होईल. तू फक्त शांत हो आता. मॉम डॅड, मी निघतीये. आता कुठे निघालीस तू? अक्षयलाच भेटायला ना? यार मॉम प्लीज, असं जाताना ना टोकत जाऊ नकोस. अगं पण ऍटलीस्ट कुठे निघालीस ते सांग तरी. अगं फ्रेंडचा बर्थडे आहे, सो बर्थडे पार्टी प्लॅन केली आहे. मॅड शनाया, काय झालं डॅड? तुम्ही कधीपासून पार्टीला जायचं नाही वगैरे या ओल्ड स्कूल थॉट्सना फॉलो करायला लागलात? तुझ्या पार्टी करण्याबद्दल ना माझं काहीच म्हणणं नाहीये, पण आता तू अक्षय बरोबर असणं जास्त गरजेचं आहे. नॉनसेन्स डॅड, तो किती बोरिंग आहे. आणि तसंही त्याची मम्मा आता लॉकअप मध्ये, सो मी त्याला काय करणार आहे भेटून? काय करणार म्हणजे? मोनिशा, मला अक्षयला आत्ता मोरल सपोर्टची गरज आहे तुझ्या, त्यामुळे तुझं आत्ता त्याच्याबरोबर असणं हे जास्त गरजेचं आहे. डॅड प्लीज, त्यांच्या प्रॉब्लेम्स मध्ये ना मला काही एक इंटरेस्ट नाहीये, आणि त्यांचे प्रॉब्लेम्स ते हँडल करतील. उगाच मला का त्याच्यामध्ये अडकवताय? अडकवता म्हणजे? तुझं लग्न होणार आहे त्या घरामध्ये, तू द यशोधरा सरनाईकची सून होणार आहेस. सो आता तू त्यांना प्रायोरिटी द्यायला हवी. पण मग असं नीट समजव ना मला. तुला माहिती आहे ना माझा प्रॉब्लेम, की मला असं नीट समजावल्याशिवाय नाही कळत. पण ठीक आहे, मला तुला काय म्हणायचंय हे कळतंय. सो मी आता अक्षयला भेटते. बर्थडे पार्टी कॅन्सल, ओके? दॅट्स लाईक माय गुड गर्ल. काय झालं ग ताई? तुला बरं वाटत नाहीये का? नाही ग, थोडं लो फील होतंय. अच्छा, नाही म्हणजे मी मध्यंतरी वाचलं होतं, पण जर तू चिडणार नशील तरच सांगे ना. बोला. म्हणजे आपण काहीतरी गोड खाल्लं ना, जसं आईस्क्रीम, कुल्फी किंवा चॉकलेट्स, तर आपले हॅपी हॉर्मोन्स ऍक्टिव्हेट होतात. काही म्हटलं होतं ना चिडायचं नाही. ताई प्लीज प्लीज चल ना, आपण आईस्क्रीम खाऊया. मग ॲटलिस्ट कुल्फी. बरं, जाऊया चल. आणि येताना पार्सल सुद्धा आणूया.
म्हणजे तुला दोनदा खायला मिळेल. कसं कळतं ग तुला? तुझी बहीण आहे मी, मला शिकवायचं नाही, कळलं ना? चल आता. चल. दादा 2 मलाई कुल्फी. थँक्यू. थँक्यू. दिवसांनी खातोय ना? राहू, तुला आठवतं आपण लहान होतो तेव्हा बाबा आपल्याला कसे गाडीवरची कुल्फी खायला आणायचे? आणि कुल्फीवाले काका आपल्याला असे वेगवेगळ्या फ्लेवर्सच्या रंगीबिरंगी कुल्फीज द्यायचे. पण मला इज माय फेवरेट. पण बघ ना, सगळं किती बोरिंग झालंय ना. म्हणजे असं खोटं खोटं सोफिस्टिकेटेड वागा ना, आपल्याला असं कुल्फी खायला येतात ना वडापाव. इतका त्रास होतो ना मला कधी कधी. ओके. ती शनाया आहे ना? शनाया ही तीच आहे ना? मग ही दुसऱ्या मुलाबरोबर काय करतीये? चल आपण चूप बघायला जाऊ. प्लीज ना, इतकं नको ना चिडूस. चिडू नको तर काय करू? साधं भेटतही नाहीस तू. तू त्या अक्षयच्या प्रेमात पडली नाहीयेस ना? वेडायस का तू? तो डम अक्षय आणि मी त्याच्या प्रेमात पडणार? माय फूट लूजर आहे तो मामाच बॉय. सतत मम्मा मम्मा मम्मा. मला ना अजिबात आवडत नाही तो. आवडत नाही आणि त्याच्या बरोबर डिनर प्लॅन करतेस? अरे मी नव्हता केला प्लॅन, मॉमने प्लॅन केला होता तो. यू नो ना, मॉम आणि यशांती किती क्लोज फ्रेंड्स आहेत ते. आत्ताच भेटत नाहीस तू, लग्न झाल्यावर तर विसरूनच जाशील. मला खरं सांग, तुझं आणि त्या अक्षयचं काही काय बोलतोयस तू? हे बघ, एकदा का लग्न झालं ना की मी काही ना काही रिझन देऊन त्या अक्षयला माझ्यापासून लांब ठेवेन. तसंही त्या अक्षयला मूर्ख बनवणं खूप सोपं आहे. आणि मग त्यानंतर मी त्याच्याशी भांडण करून डिवोर्स घेईन. आणि एकदा का डिवोर्स केस फाईल झाली ना की मी इतकी अॅलिमनी मागेन की मग आपलं फ्युचर सेट. हो, तू मागशील आणि ते देतील लगेच. अरे तू ना त्या यशोधरा सरनाईकला ओळखत नाहीस. स्वतःचं रेप्युटेशन, स्टेटस याची खूप काळजी आहे तिला. आणि ते जपायला ना ती काहीही करायला तयार होईल. एलिमनी तर खूप छोटी गोष्ट आहे रे. बट यु नो, यश आंटीला असं वाटतं की यांच्याकडे खूप पैसे आहेत. बट फॅक्ट काय माहितीये, ऍक्च्युली डॅडनी एका बिझनेसमध्ये पैसे इन्व्हेस्ट केले होते आणि ते बुडलेत. सो डॅड बँकरप्ट आहेत आणि म्हणून डॅड आणि मॉमला हे लग्न पटकन व्हावं असं वाटतंय. आणि म्हणून माझ्यासारखा मुलगा जावई म्हणून नकोय त्यांना. छान. म्हणून तर मी त्यांचं ऐकतीये असं दाखवतीये. पण एकदा का लग्न झालं ना की मी म्हणेन तेच होणार. मला उशीर होतोय आणि तुला माहितीये ना, मॉम परत मला 10 प्रश्न विचारेल. चल पटकन. मॉम तुझी. माय गॉड, काय मुलगी आहे ही. एवढा मोठा प्लॅन केलाय तिने. आणि बिचारा अक्षय, त्याला हिच्याबद्दल काहीही माहित नसणार आहे. ताई मी काय सांगते, आपण अक्षयला शनायाबद्दल सगळं खरं सांगूया. नाहीतर तिच्याशी लग्न करून त्याचं आयुष्य बर्बाद होईल ग. तुला वाटतं तुझ्या सांगण्यावरून तो विश्वास ठेवणार आहे? अगं असं काय करतेस? आपण आत्ताच पाहिलं ना, ऐकलंय सगळं. अगं पण आपल्याकडे पुरावे नाहीयेत. मग आता पुराव्यासकट या शनायाचं खरं रूप त्या सरनाईकांसमोर यायला पाहिजे.
अक्षय आणि शनायाचं लग्न होण्याआधी. होत आहे, नाहीतर अक्षय आयुष्यभर स्वतःला त्रास करून घेत राहील. काय गंमत आहे बघ ना श्राव, यशोधरा सारख्या मोठ्या लोकांना ही शनायासारखी श्रीमंत घरची मुलगी सून म्हणून हवी आहे, पण ती खरंच मनानं श्रीमंत आहे का हे साधं त्यांना तपासून सुद्धा बघावंसं वाटलं नाही. मैत्रीण म्हणून त्या मोनिशावर, तिच्या मुलीवर आंधळा विश्वास ठेवला. त्यांच्या ह्या सगळ्या वरवरच्या गोष्टी बघून सगळे अडकले. पण तुझ्यासारखी मुलगी त्यांना सून म्हणून चालणार नाही, का तर तू मिडल क्लास आहेस ना. खरं सांगू, एका दृष्टीने हे सगळं जे काय घडतंय ना यशोधरा बरोबर, ते सगळं योग्य आहे. हे सगळं असंच घडायला पाहिजे, म्हणजे तिला कळेल की ती विचारांनी किती चुकीची आहे. नाही ताई, मी तुला एक गोष्ट सांगू, यशोधरा जे काही वागली आहे ना आपल्याशी, ते अक्षयला काहीही माहित नसणार आहे. नाहीतर तो शाहू, तुझी काळजी कळते मला माहिती आहे तुझं अजूनही त्याच्यावरच प्रेम आहे. नाही, त्या शनायाचं खरं रूप त्यांच्या समोर आलंच पाहिजे. आणि हे लग्न थांबलंच समज. डोंट वरी. चला आता तरी तुम्ही देवाला वेठीस धरणं बंद कराल, बरोबर ना? देवाला वेठीस धरलं म्हणून तर यशोधराची सही सलामत सुटका झाली एवढ्या मोठ्या केस मधून. निर्दोष. देवच पावला म्हणायचा. देव नाही आई, पैसा. पैसा पावला. अशी कोण केस मागे घेईल का? पैशाच्या जोरावर आपण समोरच्याला नमवू शकतो हे पुन्हा एकदा सिद्ध केलं तुमच्या लेकीनं. वा, आई अभिनंदन. तुमचे टोमणे कळतात बरं जावई बापू मला. पण काही म्हणा, आज मी तिच्याशी बोलणारच आहे. ती ज्या चुका करते त्या कुणालाच कळत नाहीत असं जरी तिला वाटत असलं तरी मला आता तिला जाणीव करून द्यायची आहे आणि करून देणार आहे मी. आणि यशोधराला ते पटेल? ती पटवून घेईल असं वाटतंय का तुम्हाला? तिला पटो न पटो, पण मी तिला सांगणार आहे. तुम्हाला ती गोष्ट माहिती आहे का जावई बापू? एक चोर होता, तो आयुष्यभर चोरी करायचा. एक दिवशी तो सापडला आणि त्याला शिक्षा झाली, मृत्यूदंडाची. त्याला विचारलं, काय रे बाबा तुझी शेवटची इच्छा काय आहे? तर तो काय म्हणाला, मला माझ्या आईला भेटायचंय. आणि जेव्हा त्याची आई त्याच्या समोर आली तेव्हा तो तिच्या कानाला करकचून चावला, अगदी रक्त येईपर्यंत चावला. सगळ्यांनी त्याला विचारलं, काय रे बाबा तू असं का वागलास? तेव्हा तो काय म्हणाला माहितीये, मी चोरी करतोय हे आईला पहिल्यापासून माहिती होतं. जर माझ्या आईने वेळीच मला थांबवलं असतं तर मला ही मृत्यूदंडाची शिक्षा झाली नसती. त्या आईने जी चूक केली ना ती मला नाही करायची, म्हणून मी यशोधरेला. थिंक ऑफ द डेव्हिल अँड द डेव्हिल इज हिअर. आई, अगं तुला 100 वर्ष आयुष्य मिळो असं म्हणायचं होतं मला. रिअली? तुम्ही दोघं उभे का? बसा 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 बसा. कशी आहेस बाळा? का आम्हाला काय होणार? आय एम ॲब्सोल्युटली फाईन. जोपर्यंत आमची मुलं आहेत नाही तोपर्यंत आम्हाला काळजी करण्याचं काही कारणच नाही. आज श्रेयसमुळे 2 दिवसात आम्ही घरी परत आलो. त्याने ज्या पद्धतीने ही केस हँडल केली ना, अमेझिंग. थँक्यू बेटा. काय मम्मा? यशोधरा थोडी कॉफी घेशील ना तू? तू नको कष्ट घेऊ, आम्ही मागवू. नम्रता, 1 ब्लॅक कॉफी प्लीज. येस मॅडम. श्रेयस,
घरी आल्यावर खूप छान वाटतं. श्रेयसचा फोन. मिस अनुष्का. बोला मिस्टर श्रेयस. काही नाही, पुन्हा एकदा थँक्यू म्हणायला फोन केला होता. थँक्यू कशासाठी? आता काय केलंय मी? फायनली ममा घरी आल्या आणि या सगळ्यात तुम्ही मॉरली खूप सपोर्ट दिलात मला, म्हणून थँक्यू सो मच. बापरे, असं आहे का? अहो थँक्यू म्हणालो मी. एवढं वैतागायला काय झालंय? मी का वैतागू? तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. नाही, गैरसमज झाला होता, आता थोडा थोडा क्लिअर होतोय. म्हणजे? नाही नाही नाही, काही नाही. उगाच पुन्हा राग यायचा तुम्हाला. हर्ट होणं आणि राग येणं यात खूप फरक असतो मिस्टर श्रेयस. मग आता नक्की काय झालंय? तुम्हाला राग आलाय का तुम्ही हर्ट झालात? असं काही नाहीये. असंही आपली नुसती ओळख आहे, ठीक आहे? हो, मला तर वाटलं होतं आपली मैत्री झाली, आपण मित्र आहोत चांगले. पुन्हा एकदा एक गैरसमज. मैत्री असणं आणि नुसती ओळख असणं यात खूप फरक आहे. तुम्हाला शाळेत फरक शोधामधले प्रश्न खूप आवडायचे का हो? का? नाही, तुमच्या बोलण्यात नेहमी येत असतं ते. एनिवे, मला फरक जाणून घ्यायला आवडेल. आता सध्या तरी तुम्हाला खरं आणि खोटं यातला फरक जरी कळाला ना तरी खूप आहे. कारण मला खोटं चालत नाही आणि मला नाही वाटत की तुम्हाला खरं जाणून घेण्यात फार इंटरेस्ट आहे. म्हणजे मैत्री नंतर आधी नीट ओळख तर होऊ दे. नाही